पण कोणतीही मुलगी असू द्या, इथे प्रत्येकजण नापास आहे। एरवी जर पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात बांगड्याभर, मर्दासारखा मर्द रडतो। पण प्रत्येकाच्या जीवनात एक प्रसंग आहे, लेकीला वाटे लावायचा। कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता है तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है। जनकासारखा विदेही रडतो सीतेच्या जाण्यानं, हिमालयासारखा पहाड रडतो पार्वतीच्या जाण्यानं, कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेच्या जाण्यानं, तर माणसाचं काय घेऊन बसला? जरा विचार करा। एक 2-3 मिनिट घेतो, एखादा प्रसंग थोडक्यात होईल, क्षमा मागतो। याच्यात कोणी दुर्दैवी माऊली असेल बिचारी बसलेली, 2 वर्षाची होती, आई मरण पावली। कल्पना करा बरं, तिच्या बापाला बाप नाही, बापाला आई नाही, बापाला भाऊ नाही, कोणी नाही। 30 वर्षाचा बाप आणि 2 वर्षाची मुलगी। सोमनाथ भाऊ मित्रमंडळी धावली, प्रेताची विल्हेवाट लावली। 10वा दिवस, 10व्याचा कार्यक्रम उरकला। लेकीला आंघोळ घातली बापानं, 30 वर्षाच्या बापानं लेक बसवली कडेवर आणि चौकात आला। भोवताल मित्रमंडळी आणि त्या मुलीनं गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं। 2 वर्षाच्या। बाबा रोजच म्हणता आईजवळ नेऊन देतो, आईजवळ नेऊन देतो, आईजवळ किती दिवस झाले माझी ना आईची भेट नाही, आज आईजवळ नेऊन द्या। सगळे मित्र रडू लागले। का? ती रोज विचारायची मुलगी, मम्मी कुठे गेली पप्पा? देवाच्या घरी गेली बेटा। देवाचं घर कुठं असतं? ते आकाशात तारे आहेत का नाही, तारे, तिथं गेली का मम्मी? हां। आता कधी येणार आहे? आता तुझी मम्मी कधीच येणार नाही बेटा, मग मलाच मम्मीजवळ नेऊन द्या पप्पा, उद्या उद्या उद्या। असं करता करता 10वा झाला। आज मात्र गळ्याला बिलगून रोजच म्हणता आज नेऊन द्या। मित्रमंडळी म्हणली बाबा हे आम्हाला बघवत नाही रे, कसं सहन करशील? हे पहा आम्ही सगळे मित्रमंडळी मदत करतो, दुसरं लग्न कर। तो म्हणला आमचं नवरा बायकोचं किती प्रेम होतं तुम्हाला माहिती आहे, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, एवढी दुर्दैवी ताई जगवणार मी दुसरं लग्न करणार नाही। प्रतिज्ञा केली बापानं। 6 महिन्याचा काळ गेला। घरी रडत बसण्यापेक्षा सोमनाथ भाऊ त्यानं विचार केला की कुठं तीर्थयात्रेला गेलं म्हणजे दुःखाचा विसर पडेल। कडेवर लेक घेतली 2.5 वर्षाची, सामान पाठीवर बोझा, धुणी भांडी काय असेल ते सगळे, आणि हिमालयाची यात्रा। चढता चढता थकून गेला बाप 30 वर्षाचा। एक आता कसे महात्मे बसले आहे, असा भगव्या वेशाचा महात्मा तरुण संन्यासी, तोही तीर्थयात्रा करीत होता। त्याला दया आली, जवळ आला, दादा साज बहुत बढ़ गया, आपके पास जो बेटा है थोड़ी देर के लिए मेरी गोद में दे दो, आपकी थकान उतर जाएगी, मुझे आनंद मिलेगा। नमो नारायण स्वामी, आप ब्रह्मचारी हो क्या महात्मा जी? हाँ दादा, अगर ये बेटा होता तो थोड़ी देर के लिए आपके पास ज़रूर देता, लेकिन बेटी है और दुर्दैवी बेटी है। 6 महीना पहले इनकी माँ मर गई, संभालने के लिए कोई नहीं है, करके तीर्थ यात्रा करने आया तो मैं साथ ले आया, और आप कहते हो थकान उतर जाएगी। महात्मा जी मैं भगवान की कसम डाल के कहता हूँ, बेटी का बोझ पिता को नहीं लगता, और जिस पिता को बेटी का बोझ लगता है महाराज, वो दुनिया में पिता होने लायक नहीं। तीर्थयात्रा संपली, थोडक्यात सांगतो। मग बालवाडीत डबा मुलीला जायला आणायला जायचा। असं करता करता शाळेत पदवीधर झाली, 24 वर्षाची झाली। तिला पाहायला पाहुणे आले, गोरी गोमती देखणी, लग्न जुळलं। 1 महिन्यानी तारीख ठरली आणि स्टँडवर बाप पाहुण्याला पोचवायला गेला। पाहुण्यांना गाडी मिळाली, नमस्कार झाला, गाडी निघाली। तिथून बाप घराकडे येताना हुनके देव देव रडत निघाला। का? त्याला घर दिसू लागलं। नशीबवान मुलगी आहे माझी, श्रीमंत माहेर सासर भेटलं तिला, 1 महिन्यानी लग्न होणार आहे, 1 महिन्यानी माझी ताई नांदायला जाणार आहे, आणि या दुर्दैव्याच्या घराला कायमचं कुलूप लागणार आहे, आणि माझी भिकाऱ्यासारखी दैना होणार आहे।